Hello, Abir. Before starting the new story, I want to ask you one question, that is, what is the color of cherries? Cherries are red. Do you remember once we went for cherry picking? What do you feel about cherry picking? Do you like it or not? Cherry picking is so much fun. कसे आहात बालगोपालांनो? सगळेच मजेत आहात ना? मागच्या महिन्यातील लाकडी घोडा, द वुडन हॉर्स, ही गोष्ट तुम्हाला आवडली का? तुम्ही ऐकलीत का? हे मला जाणून घ्यायला खूप आवडेल बरं का. मी तुमची दर्शना आजी. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मग एक छोटीशी आणि छान गोष्ट ऐकूया. करायची सुरुवात गोष्टीला. गोष्टीचं नाव आहे गोगलगाय आणि चेरीचं झाड, द स्नेल अँड द चेरी ट्री. तुम्ही कदाचित ही गोष्ट ऐकली असेल. एकदा काय झालं, एक छोटीशी गोगलगाय होती. तिला असं वाटत होतं की आपल्याला चेरी खायला मिळायला पाहिजे. लाल लाल चेरी, गोड गोड चेरी खूप छान लागतात, ती मनात म्हणाली. आणि खूप विचार करून तिने असं ठरवलं की आपण चेरी खायचीच. बाहेर खूप थंडी पडली होती. झाडावरची पानेही गळून गेली होती. झाडाच्या फांद्या काळ्या पडल्या होत्या. झाडांवर बर्फ पडत होता. अशा परिस्थितीत आपण काय करावं? तिने ठरवलं की आजपासून उन्हाळ्याला, समर सीझनला किंवा स्प्रिंग सीझनला अजून 3 महिने आहेत. आपण जर आता चढायला सुरुवात केली तर जेव्हा चेरी झाडावर पिकतील त्यावेळेला आपण झाडाच्या टोकावर पोहोचू शकतो आणि आपल्याला गोड गोड चेरी खायला मिळतील. तिने मनात पक्का निश्चय केला आणि ती चढायला सुरुवात झाली. कडाक्याची थंडी पडली होती. हळूहळू चढत चढत ती झाडाच्या मुळापर्यंत पोहोचली. रात्रीच्या थंडीत आपल्या शंखामध्ये झोपत असे. झाडावरचे किड्या मुंगे खाऊन आपलं पोट भरीत असे. असेच चढत असताना एका बेडकाने तिला बघितले. त्याने तिला विचारले, तू काय करते आहेस? ते झाड तर अगदी निष्पर्ण झाले आहे. या झाडावर काहीही नाही. तरी सुद्धा थोडा वेळ थांबून त्याला ती म्हणाली, अरे, मला उन्हाळ्यात गोड गोड चेरी खायचे आहे, म्हणून मी आत्तापासूनच चढायला सुरुवात करते आहे. बेडूक हसला आणि निघून गेला. वेडीच आहे, तिला चेरी तरी खायला मिळणार आहेत का? परंतु ती मात्र चढतच राहिली. काही दिवसांनी ती चढत चढत झाडाच्या बुंध्यापर्यंत आली. तिला एक फुलपाखरू भेटले. त्याने चौकशी केली, तू काय करते आहेस? ती थांबली आणि म्हणाली, अरे फुलपाखरू दादा, मला उन्हाळ्यात चेरी खायच्या आहेत, म्हणून मी आत्तापासून चढते आहे. फुलपाखराने तिला समजावले, कशाला वेळ वाया घालवतेस? नाही रे दादा, मी माझं काम करते आहे. फुलपाखरू उडून गेले. ती मात्र चढतच राहिली. आता सीझन बदलायला लागला होता. झाडांना हळूहळू छोटी छोटी पाने यायला लागली होती. थोड्या दिवसात ती झाडांच्या वरच्या बुंध्यापर्यंत पोहोचली. आता झाड हिरवेगार झाले होते. झाडांना छान पाने आली होती. ती चढतच राहिली. काही दिवसांनी झाडांवर कळ्या यायला सुरुवात झाली. हळूहळू त्या झाडाला छान बहर आला. खूप सारे फुले लागली.
त्यातील मध गोळा करायला त्यात आता मधमाशा येऊ लागल्या होत्या. त्या तिथे थोडा वेळ थांबत तिच्याशी गप्पा मारीत तिला मध खायला घालीत. त्यांची छान मैत्री झाली होती. तिलाही आता चढण्याचा आनंद येऊ लागला होता. उन्हाळा आणखीन तापायला लागला होता. झाडाला छान हिरव्या हिरव्या चेरीज लागल्या होत्या. ती आता झाडांच्या फांद्यापर्यंत पोहोचली होती. आता झाडावर चिमण्याही येऊ लागल्या होत्या. झाड फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, मधमाशांनी एकदम भरून गेले होते. हिरव्या चेरीज खायला खूप सारे पक्षी येत, गाणी गात, चिवचिवाट करीत. गोगलगायला हे सगळे बघायला खूप आवडत असे. हळूहळू चेरीज पिकायला लागल्या. लाल लाल चेरीजने झाड भरून गेले. गोगलगाय आता छोट्या छोट्या फांद्यांपर्यंत पोहोचली होती. तिने तिथे काही दिवस विश्रांती घ्यायचं ठरवलं. ती खूप आनंदात होती. आता खात्री झाली होती की आपल्याला पिकलेल्या चेरीज खूप खायला मिळणार आहेत. काही दिवसांनी चेरीज पिकल्या. सर्व पक्षी, फुलपाखरं, मधमाशा यांच्यासोबत गोगलगायने चेरीचा एकदम मनसोक्त आनंद घेतला. सगळ्यांना पटले, मेहनतीचे फळ नेहमी चांगलेच असते. आपल्याला जर आपली इच्छा पूर्ण करायची असेल, आपले ध्येय पूर्ण करायचे असेल, तर त्यासाठी मेहनत करण्याची तयारी मनापासून असायलाच हवी. यश नक्की मिळते. आवडली का गोष्ट? मला नक्की कळवा. मी तुमच्या उत्तरांची वाट बघेन. भेटूया बालगोपालांनो पुढच्या पॉडकास्टमध्ये महिन्याच्या पहिल्या रविवारी. तोपर्यंत मस्त वाचत राहा, मजा करा.